हाय गाईस, तर मला आज बरं वाटत नाही, त्यासाठी ना मी विचार केला काय बनवू. पण सकाळपासून तोंडाला चव नव्हती, तर म्हटलं बाजरीची भाकर छान बनवते. तर बाजरीची भाकर आणि वांग्याची भाजी बनवली. म्हटलं काळ्या मसाल्यात खाऊ, जरा तोंडाला चव येईल. सर्दी झाल्यामुळं मला बोलता पण येत नाही बरं बघा प्रॉपर. मग मी आहे ना मस्त भाकरी बनवली. त्यासाठी नंतर कांदा कापला आणि भाजायला टाकला त्याच तव्यावर. बरं, मग मस्त छान असा काळा करून घेतला. बरं, त्यानंतर आहे ना त्याच्यात आहे ना धने शेंगदाणे टाकले, कारण की माझ्याकडे मसाला आणायला सध्या पैसेच नव्हते, संपले होते पैसे त्यामुळं. मग नंतर आहे ना वांगे कापले एका साईडला, कोथिंबीर हिरव्या मिरच्या मस्त मिक्सरमध्ये काढल्या, टमाटर टाकलं, त्याच्यात नंतर मसाले टाकले, हळद मीठ मिरची पावडर, ग्रेव्ही मसाला. आणि मग मस्त मसाला काढल्यावर हे वांगे मस्त त्याच्यात आहे ना मसाल्यामध्ये मिक्सरमधून काढल्यानंतर टाकले. बरं, त्याच्यात एकदम छान कुकरमध्ये तेल हे टाकून व्यवस्थित. मग त्यानंतर आहे ना मस्तपैकी आहे ना मसाला परतू घेतला. बरं, त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिट मस्त छान असं गोल्डन फ्राय होऊ दिलं मी मसाला. आणि मग कुकर लावलं. म्हणजे एवढी भूक लागली होती, कुकरचा वास म्हणजे मस्त येत होता बरं कुकरमधून भाजीचा वास. मग मी पटकन आहे ना लगेच वाढलं, जेवायला घेतलं. बरं, म्हटलं आता खाऊनच बघू यार, लय दिवसानंतर म्हणजे कमीत कमी 6 महिन्यानंतर मी वांग्याची भाजी खाते. मग शेवटी खाल्ली आणि मला ती छान वाटली एकदम. तर गाईज, आपला व्लॉग आवडला असला तर लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही, आवडेल मला केलं.